हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये ससा टोपी कशी शिवायची तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारचे अगदी परफेक्ट असे सशाचे कान जसे असतात ना, बाळाला घातल्यानंतर अजून छान दिसेल। इथे मी तांब्याला घातली होती त्याच्यामुळे एवढा शेप दिसत नव्हता। तर चला सुरू करूया। त्यासाठी बघा इथं मी एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर असे दोन कपडे घेतलेत। ह्याची उंची आहे 14 आणि याची रुंदी आहे 8 इंच। इथं अस्तरचा थोडासा जास्त कपडा झालाय। मेन फॅब्रिक वरती तुम्हाला दाखवते। तुमचं बाळ जर छोटं मोठं असेल, आता ही जी मी टोपी शिवते ती 3 महिन्यापासून ते 12 ते 15 महिन्याच्या मुलासाठी शिवते। तुम्हाला छोटी पाहिजे असेल तर कमी माप घ्या, मोठी पाहिजे असेल तर माप वाढवायची आहेत। फक्त 2-2 इंचांनी माप वाढवायची, जास्त वाढवायची नाही। तुमची जसं मुलगा मोठा छोटा असेल तसं। त्याचसोबत इथं मी ना 1-1 इंचाच्या किंवा 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या कट करून घेतल्यात। तिला पहिल्यांदा अशा प्रकारे फोल्ड करायचं, बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना तसंच फोल्ड करायचं आहे। आणि 2 आपल्याला इथं दोरी तयार करून घ्यायची आहे, जे आपल्याला टकुच्याला बांधण्यासाठी लागणार आहे। त्या सुरुवातीला आपण इथं तयार करून घेऊया। तर सगळ्यात आधी मी एक दोरी तयार करून घेते आणि त्यानंतर मग दुसरी दोरी तयार करून घेते। टोपी शिवणं खरंच खूप सोपं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला शिवू शकता। फक्त एकदा जर यायला लागलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारची टोपी शिवू शकता। फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं आणि प्रॅक्टिस करायची। बघून बघून पॉज देऊन सुद्धा तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं बघून जरी शिकलात ना तरी सुद्धा तुम्हाला शिवता येईल। तर इथं 2 पट्ट्या मी इथं काढून घेतल्या बघा। आता या सेम लांबीच्या घ्यायच्या, जास्त असेल तेवढं कट करायचं। आता काय करायचंय, ह्या पट्ट्या आपल्याला आतल्या साईडला ठेवायच्या आहे। मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, सरळ भाग आहे त्याच्या वरती मी अस्तर ठेवलंय आणि ते कोण्यामध्ये बघा ती पट्टी ठेवून दिली। आता इकडच्या साईडनं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि पूर्ण पार्टला आपल्याला तिन्ही साईडनी शिलाई द्यायची आहे बघा। पहिल्यांदा इथून सुरुवात करायची, आपली जी पट्टी आहे ना आतली तिथे 2-3 वेळा लॉक करायचं। त्यानंतर अशा प्रकारे इकडच्या साईडला सुद्धा शिलाई द्यायची। इथे कोपऱ्यामध्ये आल्यानंतर दुसरी जी पट्टी आहे ना ती सुद्धा आपल्याला आतल्या साईडला टाकायची आहे आणि इथे बघा इथे सुद्धा 2-3 वेळा लॉक करायचं, म्हणजे ती पट्टी आहे ना आपण नाडी जी आपण लावली आहे ती निघणार नाही त्यासाठी। आता इथं मी तिन्ही साईडला शिलाई दिली आणि कोपऱ्या आहेत ना कोपऱ्याला असं तिरका कट घ्यायचा, म्हणजे जे कोणे असतात ना ते व्यवस्थित निघतात। आता हे सरळ करून मी थोडंसं कोणे बघा प्रॉपर काढून घेते, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं। तर कधी कधी काय होतं ना, थोडीशी शिलाई सुद्धा ओपन राहण्याची शक्यता असते। इथे सुद्धा थोडीशी शिलाई ओपन राहिली होती, मला ओपन करताना म्हणजे सरळ करताना दिसली, असं होऊ शकतं। तर बघा आता सगळे कोणे दोन्ही आहेत ना ते मी व्यवस्थित काढून घेते। एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगते, जास्त घाई करू नका, एकदम हळूहळू सांगते। आता हाताने प्रेस करा किंवा इस्त्री केली तरी चालेल। हे बघा अशा प्रकारे। आता आपण जे अस्तर जास्तीचं आहे ना ते कट करून घेऊया। इथं जास्तीचं अस्तर मी कट केलं होतं तर ते आता कट करून घेतलं आणि आतल्या साईडने बघा अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक दोन्ही आतमध्ये जाईल अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हाताने आतमध्ये टक करायचं आहे आणि मग त्याच्यावरून एक दाबशिलाई द्यायची आहे बघा। अशी इथून आपण आता दाबशिलाई द्यायला सुरुवात करूया, म्हणजे आपले धागे दोरे सुद्धा कुठून निघणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आणि सुंदर असं दिसेल। त्याचबरोबर बाळाला सुद्धा टोचणार नाही। तर बघा आता पूर्ण मी ह्या पार्टला असं थोडं थोडं पकडत ना हळूहळू शिलाई देऊन घेते। एकदम फास्ट शिलाई द्यायची नाही, त्याच्यामुळे फिनिशिंगही बिघडेल आणि व्यवस्थित दिसणार सुद्धा नाही। तर आता मी अशीच इथं पूर्ण कव्हर करून घेते बघा शिलाई। त्यानंतर आता आपल्याला ज्या आधीच्या तिन्ही साईड आहेत ना त्या तिन्ही साईड वरती सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे तो कपडा दबला जाईल। हे बघा अशा प्रकारे। आता आपले जो काही टोपडा आहे ना ते चारही साईडनी पॅक झालेला आहे। आता काय करायचं, एक मी इथं लेस घेतली आणि सोबत अस्तर पण घेतलाय। हे बघा असं। त्याला आता इथं पहिल्यांदा स्क्वेअर मध्ये मी कट करून घेते। चौकोनी तुकडे 2 घेतलेत, एक मेनचा आणि एक अस्तरचे असे 2 तुकडे घेतलेत। आता याला असं ठेवायचं, हे बघा असं। आणि ट्रायंग्युलर शेप मध्ये आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त सरळ कोणतं आणि उलटं कोणतं चेक करायचं। सरळ आत पाहिजे, म्हणजे उलटं केल्यानंतर सरळ बाजू आपली बाहेर येईल, आपल्याला उलटं करायचं। आता इथं तिन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची, थोडंसं अगदी 1 इंचभर ना ओपन करायला जागा ठेवायची। हे बघा अशा प्रकारे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं। आता असं बाजूचा सगळा कपडा कट करायचा आणि तिरके कट मारायचे कोण्यावरती, म्हणजे ते कोणे आहेत ना छान बाहेर निघतात।
आता जिथून जागा ठेवली होती ना ओपन करायला तिथून आता आपण हे पलटी करून घेऊया, म्हणजे सरळ बाजू आपली बाहेर येईल। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते तसंच सावकाश करायचं आणि मग पेन वगैरे घेऊन किंवा स्क्रू ड्रायव्हर घेऊन त्याचे जे कोने आहेत ना ते कोने आपल्याला बाहेर काढायचे आहेत। हे बघा असे ते कोने बाहेर काढून घ्यायचे। आता हे कोने बाहेर निघाल्यानंतर आपल्याला जी शिलाई ओपन दिसते ना बाहेर त्या आतमध्ये टक करायची आणि ह्याला सुद्धा तिन्ही साइडनी दाब शिलाई देऊन घ्यायची। हे बघा अशा प्रकारे ते सुद्धा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथं आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे। आता काय करायचं, आपला मेन कपडा घ्यायचा, त्याला कसं ठेवायचं आहे तुम्हाला सांगते। आता आपली दोरी खालच्या साईडला आहे, त्याच्या वरच्या पार्टला आपल्याला अशा प्रकारे खाली ठेवायचा आहे। वरती आपला टकोच्याचा जो ब्ल्यू कलरचा कपडा आहे ना तो त्याच्या वरती राहील आणि हे बघा अशा प्रकारे इथं शिलाई देऊन घ्यायची। 2-3 वेळा लॉकची शिलाई सुद्धा द्यायची म्हणजे उसवणार नाही। आता दुसरा पार्ट असा समोरासमोर घ्यायचा आणि सेम तिकडे जशी शिलाई दिली तशीच इथेही शिलाई द्यायची, फक्त ही देताना थोडं लक्ष ठेवायचं खालचा जो कपडा आहे ना तो तिथे शिलाईमध्ये आला नाही पाहिजे। असं सावकाश आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे बघा, एकदम हळूहळू द्यायची, जास्त घाई करायची नाही। तर इथे मी आता व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेते बघा, एकदम सावकाश अशी आपण इथं शिलाई देऊन घेतली। आता काय करायचं बघा, ह्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं। हे बघा आतल्या साईडनी कोना बरोबर मध्ये आला पाहिजे, जे आपला पॅच आपण जोडलेला ना त्याचा कोना मध्ये आला पाहिजे आणि दोन्ही साईडने आपल्याला लॉक करत शिलाई कंप्लीट करायची आहे। हे बघा कडेनी करायची म्हणजे मुलाच्या डोक्याला टोचणार नाही, एकदम थोडंसं मार्जिन राहील असं। आणि आता हे पूर्ण आपलं रेडी झालेलं आहे बघा, कुठून धागे दोरे दिसत नाही काही नाही। आता हे उलट करूया आणि जे कोने आहेत ना ते कोने थोडंसं आपण आता स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने थोडंसं बाहेर काढूया, म्हणजे ते सश्याचे कान जसे असतात तसं आपलं टोपडं दिसेल। तर आता इथं मी दोन्ही कोनी व्यवस्थित काढून घेतले बघा, किती सुंदर असं हे टोपडं तयार झालंय। आता खालच्या साईडला आपण छोटीशी लटकन लावूया, त्यासाठी मी इथं ना एक कपडा घेते। बघा असा चौकोनी कपडा मी इथं कट करून घेतला। आता ह्याला असं ठेवायचं बरोबर मध्ये। हे बघा जशी तुम्हाला हवं तसं तुम्ही इथं लटकन देऊ शकता। मी तर थोडं छोटंसं चिमणीच्या आकाराचं असं इथं लटकन दिलेलं आहे आणि आपली इथं ससा टोपी तयार झाली बघा। तर ससा टोपी शिवणं अजिबात अवघड नाहीये, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि कसं वाटले कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। बाय बाय।